महिलां आपण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरू. सेलोसीसह आता परकवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार झाल्याची एएनआयची माहिती. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सीसीएस बैठकीमध्ये सुरक्षेवर चर्चा. सीसीपीए आणि सीसीईएच्याही बैठकी होणार, तर पहलगाम हल्ल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळ बैठक. दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा. तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींची भूमिका. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादीहून करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती. पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती. पाकिस्तानला भारताची धडकी. भारत आक्रमक कारवाईच्या विचारात असल्याचं पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं संसदेत वक्तव्य. रेखाचित्रातील दहशतवाद्याने हल्ल्याच्या आदल्या दिवशी काश्मीरी आहेस का हिंदू आहेस असा प्रश्न विचारले होते. जालन्यातील पर्यटक आदर्श राऊत यांची एनआयएला ईमेल करून माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार. डोक्यावरती गार गरम पाणी ओतून घ्यायला लावत होते सिनियर्स. चौकशी समितीच्या अहवालानंतर 2 विद्यार्थ्यांचं 6 महिन्यांसाठी निलंबन. शरद पवारांच्या हस्ते ठाण्यामध्ये तुळजाभवानी मंदिरात पूजन. पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारामध्ये पवारांनी केलं धार्मिक पद्धतीने पूजन. कोलकात्याच्या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमध्ये 15 जणांचा मृत्यू, तर विशाखापट्टणममधील स्वामी मंदिरामध्ये भिंत कोसळून 7 जणांनी प्राण गमावले. आयपीएलमध्ये केकेआरच्या फिरकीपटूंनी दिल्लीचे मनसुबे उधळले. कोलकात्याचा 14 धावांनी विजय, तर घरच्या मैदानावरती दिल्लीचा सलग दुसरा विजय. अक्षय तृतीयेनिमित्त बाजारामध्ये रेलचेल. सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह. दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.